रामकृष्ण हरी. आज आपण आलो आहे पोलादपूरमधल्या सावित्री नदीच्या तीरावर. गंगा माता मंदिर म्हणून जो पोलादपूर तालुक्यातलं एक ठिकाण आहे, तिथे घाट बनवलेला आहे आणि त्याच्याजवळ ही सावित्री नदी आहे. नदी ही आपल्या भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा असा बिंदू आहे. आपण स्नान करताना सुद्धा जो मंत्र म्हणतो त्या मंत्रामध्ये आपण महत्त्वाच्या नद्यांचं नाव घेतो. जसं गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. याच्यामध्ये आपण गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी अशा 7 नद्यांची नावं घेतो आणि आपण नद्यांना पूजनीय मानतो. आपण बऱ्याच गोष्टी करतो पण त्या निव्वळ फक्त काहीतरी धार्मिक भावना म्हणून करतो. पण ते करत असताना त्यामागे आपली श्रद्धा असते, पण तसं आपल्याला दिसत नाही. कारण गंगेमध्ये जेव्हा लोक स्नानाला जातात किंवा तीर्थक्षेत्रात आपण स्नानाला जातो, एरवी आपण पूजेचं सामान आहे ते नदीच्या पात्रात कसं टाकतो. आता पोलादपूरमध्ये प्रथा आहे, बरेच लोक कपडे धुवायला नदीवर येतात. म्हणजे एकदा तर मी असं पाहिलं आहे की दुपारचं जेवलेली भांडी खरकटी घेऊन तशीच आणून नदीच्या पाण्यामध्ये धुत असणारे लोकसुद्धा मला सापडले. त्यांना त्याचं काही वाटत नव्हतं, कारण त्यांच्या आयुष्याचा तो रोजचा भाग झाला आहे. पण जर आपण आता कॅमेरासमोर पाहिला तर हे दृश्य जे मागे दिसत होतं एवढं छान, ते पुढे बघा कसं. हे जे कपडे धुवायला इथे येतात ते अशा प्रकारे आपण धुतल्यानंतरचे आपले कपडे हे पोलादपूरच्या या नदीच्या ठिकाणी असेच टाकून जातात. मग आपण नदीला पवित्र मानतोय का? की आपण फक्त हे कशापुरतं आहे, तर फक्त स्तोत्र मंत्र म्हणण्यापुरतं आहे का? आपल्या जीवनात ती वागणूक तशी येते का? आपण तसं त्या नदीकडे पाहतोय का? तर बघत असताना फार भकास वाटतं. पोलादपूरमधला मोठा प्रश्न 3-4 दिवसापूर्वी मांडला आहे की नदीच्या पात्रामध्ये टाकला जाणारा कचरा, याच्यावर आपली माती आपली माणसं या संस्थेने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला की पात्रांमध्ये आणून टाकलेला कचरा, प्लास्टिक हे पावसाळ्यामध्ये पूर्ण नदीमध्ये प्रवाहित होतं. तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळा उपाय नगरपंचायतीने केला पाहिजे. आणि हे आपले जे पाणी, हा जो मुख्य स्रोत आहे तो दूषित कसा होणार नाही आणि तो कसा वाचला जाईल, हे सर्वांनी बघणं गरजेचं आहे. नगरपंचायतीची ही जबाबदारी नाही आहे. आपण नागरिक म्हणून जसे आपली काही अधिकार आहेत तशी आपली काही कर्तव्य आहेत. ती कर्तव्य आपल्याला अशा प्रकारे पार पाडता आली नाहीत आणि अशी घाण आपण जर दुसऱ्या कोणीतरी येऊन साफ करावी, कुणीतरी स्वच्छता अभियान राबवावं, मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असो किंवा धर्माधिकारी यांची जी बैठक आहे त्या लोकांनीच अशी कामं करावी, किंवा कोणत्या तरी स्वयंसेवी संस्थेने यावं किंवा शाळेतल्या मुलांनी उपक्रम, आणि आम्ही मात्र घाण करतच राहणार. ह्या असं चित्र बदललं नाही तर कसं हिंदू जागा होणार? म्हणजे काय होणार? तर हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे. तर आपण नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पडली पाहिजेत. आता इथे फक्त हिंदू हा प्रश्न नाही आहे, सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपण समाजामध्ये वागताना आपली जी नागरी कर्तव्य आहेत ती पण आपल्याला पार पाडायला जमली पाहिजे. आणि फक्त फोटो काढून स्वच्छता अभियान राबवून असं काही होत नाही. ते बदल आपल्या जीवनामध्ये आपल्या वागण्यामध्ये जर घडले तर मग हे अभियान राबवण्याची काही आवश्यकता लागणार नाही. तर आपली सावित्री वाचवायची असेल आणि ती पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसते, तशी वर्षभरसुद्धा सुंदर दिसली पाहिजे, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला हे बदल घडवायला लागतील. तुमच्या ओळखीत पोलादपूरमधले कोण कोण राहतात आणि ते असं काही करतात का? किंवा अशा काही बदल घडवण्यासाठी ते काही प्रयत्न करू शकतील का? तर नक्की मेसेज करा
कमेंट करा आणि सांगा की आपल्याला हे जे कल्चर आहे हे बदलण्यासाठी नक्की काय करायला लागेल. रामकृष्ण हरी.